नुकत्याच झालेल्या पावसामुळे केसनंद गावामध्ये मुख्य चौक आणि परिसरातील दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे। केसनंद ते वाघोली रस्त्यावर अनेक प्लॉट धारकांनी प्लॉटिंग करताना नैसर्गिक ओढे नाले बुजवल्यामुळे अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे हे सर्व पाणी घरामध्ये शिरून नागरिकांचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तलाठी शुभम वाबळे यांनी सर्व पंचनामा करून तहसीलदार यांना पुढील कार्यवाहीसाठी माहिती दिली आहे। यापुढील काळामध्ये हे नैसर्गिक नाले ओढे खुले न केल्यास वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी ग्रामपंचायत केसनंद समोर आंदोलनाचा इशारा दिलाय। काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी हा रोड ग्रामपंचायतच्या माध्यमातून बनवण्यात आला, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा रोड अर्धवट कसा बनवलाय। मित्रांनो, हे बघा, एक गुडघाभर पाणी एवढा खड्डा या ठिकाणी ठेवून हे सुधाकर गायकवाडांचं घर आहे। या गायकवाडांच्या जर घराला खेटून हा रोड झाला असता तर आज या घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली नसती। आज या ठिकाणी गुडघाभर पाणी जर ठेवून आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला पण सांगितलं होतं की हे जॉईन करून घ्या, पण कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांना सहकार्य केलं नाही। तुम्ही बघू शकता हा खड्डा, या खड्ड्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसले आणि हे अशा प्रकारे जर ग्रामपंचायतचं काम असेल तर या ग्रामपंचायतला नागरिकांनी जाब विचारला पाहिजे। या ठिकाणी मित्रांनो, नागरिक या ठिकाणी स्वतः कुठल्याही प्रकारे कसलाही जाब विचारत नाही, त्याच्यामुळे हा ग्रामपंचायतचा कारभार हा झोपवला आहे। हे पाणी, अहो हे किती घाण पाणी आहे, विचार करा। हे जर पाणी आज लोकांना उठलं, लोकांना जर रोगराई झाली तर याला जबाबदार कोण आहे? काय हरकत आहे? आमच्या घरात आम्हाला जर सुट नसेल तर तुम्हाला आम्ही कशाला ऑफिसमध्ये बसून हे सोडतो ना उद्या ग्रामपंचायत। एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आलेली आहे। वटपौर्णिमेच्या अमर चौक असेल, भंडलकर वस्ती असेल, जाधव वस्ती असेल, ढवळे वस्ती असेल, तसेच या ठिकाणी गावठाण पूर्ण पाणीमय झालं होतं। नागरिकांच्या घरामध्ये अक्षरशः संसार त्यांचा पाण्याच्या या ओघामध्ये तरंगत होता आणि या तरंगत असणाऱ्या ओघामध्ये या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी फिरून लोकांचे, नागरिकांचे जे काही भांडे कुंडे, जे काही अन्न वस्त्र त्या ठिकाणी वाहून जात होतं, हे सगळं उचलून खाटेवर, दिवाणवर, ज्या ज्या ठिकाणी त्यांना हाईटवर ठेवता येईल ते ठेवण्यात आले। तर मित्रांनो, आज काल झालेल्या या पावसाला जबाबदार जर कोण असेल तर हे जबाबदार फक्त प्रशासन, ग्रामपंचायत आहे। तुम्ही पूर्वीच्या या ठिकाणी पाहिलं तर डोंगरावरून येणारं पाणी हे शाळेपासून, कंपन्यांपासून हे एका नाल्यामार्फत, वड्या नाल्यामार्फत हे तळ्यामध्ये जात होतं। पण काही काळानुसार केसनंद गावची डेव्हलपमेंट वाढत गेली, प्लॉटिंग वाढत गेली, बिल्डर आले, यांच्या या डेव्हलपमेंटमुळं जे जुने काही वडे नाले असतील हे सर्व वडे नाले बुजवण्यात आलेले आहेत आणि हे बुजवल्यामुळे पाणी हे जाणार कुठं हा मोठा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आणि हा प्रश्न निर्माण होऊन हे पाणी जर तुम्ही पाहिलं तर कुठं वड्या नाल्याने न जाता हे गावामध्ये शिरकाव झालेला आहे आणि या शिरकावामध्ये या ठिकाणी बऱ्याचशा नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। आणि हे जर सांगता लोकांचं हे झालेलं नुकसान कोण भरून देणार हा नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे। मित्रांनो, रात्री या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनामध्ये जे कोणी सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, हे या ठिकाणी कोणी स्थळ पाणीला आले नाही, नागरिकांची प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आले नाही। आणि आज या ठिकाणी सगळं पाणी वसरून गेल्यानंतर नागरिकांचे डोळे पुसायला या ठिकाणी हे प्रशासन आलेलं आहे। पण मित्रांनो, मला हा प्रश्न पडतो, ही गोष्ट जर आज तुम्ही सकाळी करू शकता तर ही गोष्ट तुम्ही रात्री का करू शकले नाही? ज्यावेळेस नागरिकांना तुमची खरी गरज होती त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते? ज्यावेळेस तुम्हाला मतं मागायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही नागरिकांच्या पायाला धरून मतं मागितली आणि आज नागरिकांना तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही घरात झोपा काढत होते। तर ही गोष्ट लक्षात ठेवा की आज मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो, जर या नागरिकांना जर त्यांची नुकसान भरपाई भेटली नाही तर येत्या सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही ग्रामपंचायतवरती हल्ला बोल आणि जवाबदार आंदोलन करणार आहे। अतिवृष्टीमुळं डॅनिज लाईनला जॉईंट पाणी जात नसल्यामुळं ते पाणी गावठाण, केसनंद गावठाणमध्ये घुसलं आणि त्या पाण्याचा तडाखा गोरगरीब लोकांना, बुलती वस्तीमध्ये भरपूर पाणी येऊन बुलत्यांची नुकसान झाली, घरांची नुकसान झाली। पाण्यामध्ये 2 फूट पाण्यामध्ये राहावं लागलं रात्रभर। त्यावेळेस कोणी सरपंच वगैरे आले नाही। आमचे गायकवाड साहेब हे मित्रमंडळ सर्व आले, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। आमची 1.5 लाखापर्यंत नुकसान झाली आणि अजून पण आम्ही पाणी झोप असतो। त्यामुळे
भरपूर नुकसान झालं. म्हणजे टीव्ही, फ्रीज, कूलर हे सगळं खराब होऊन अन्नधान्याचं नुकसान होऊन भांडी पण काही रोडनी वाहत होती पाण्यामध्ये. आणि एकट्याला काही एवढं ऑर्डिनरी पोरांनी थोडी मदत केली, परंतु शासनाने काही मदत न करता रात्री आलेले नव्हते ते. त्यामुळं या नुकसान भरपाईचे नुकसान आम्हाला द्यावे हीच आमची विनंती. बस. मला फ्रीजचं वाटोळं झालं, पाण्यात होता, दिवाण कपाट सगळं म्हणजे फार भांडी भेंडी सगळं फार उद्ध्वस्त झालं, सगळं पाण्यात होतं माझं. ह्याच्या आधी दुसरं काही नाही, एवढंच बोलायचं मला की माझं भरपाई नुकसान मिळेल. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.